आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावण मास पूर्व नियोजनाची बैठक संपन्न. देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी केले मार्गदर्शन. श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे. 13 ऑगस्ट जुलैपासून श्रावण महिना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे श्रावण मासाच्या पूर्वनियोजनाची बैठक मंगळवारी 8वे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात घेण्यात आली. यानिमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. श्रावणात 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या स्थानावर असलेल्या श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून दिंड्या कावड घेऊन शिवभक्त श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविक येतात. यंदा 4 श्रावण सोमवार आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार हरीश गाडे व पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी पूर्व नियोजनाची बैठक घेतली. यावेळी हरीश गाडे तहसीलदार यांनी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभाग, एसटी महामंडळ विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत मधील स्वच्छता विभाग, महावितरण तसेच नागनाथ मंदिर सुरक्षा गार्ड व पुजारी व पुरोहित यांनाही विविध सूचना दिल्या. नागनाथ मंदिरात श्रावण मासानिमित्ताने महिनाभर पोलीस बंदोबस्त आणि 4 सोमवारी अधिकचा पोलीस बंद राहणार आहे. बैठकीला पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तृप्ती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, महावितरण कंपनीचे उप अभियंता नीरज रणवीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंकज शिंदे, नगरपंचायतचे महादेव भोगसे, विजय महामुने, विष्णू रणखांबे, एसटी महामंडळाचे शिवाजी बांगर, आरोग्य विभाग चक्रधर तुडमे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरु पवार, एसआयडीचे घाडगे, नागनाथ मंदिर सुरक्षा गार्ड प्रमुख बबन सोनुने, पोका ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण, रामप्रसाद उदगिरे, नागेश माने, गजानन उदगिरे, प्रवीण जोशी आदी उपस्थित होते.